काय बोलून काय नाही होय व काय म्हणते त्या हिनं त्यांचं कुणाचं ऐकायचं नसतं हिनं मागचं पुढं दिवस आणलं अव झाली की चूक पण अव ती व्यक्ती येऊन गेलेली त्यांनी बघितली पण ती त्यांच्या बरोबर आपलं काय घडलं तिने ऐकलं नाही बघितलं नाही त्यांचं पण बरोबर आहे किंवा त्यांनी नुसतं बघितलं त्यांनी मग कसं म्हणायचं नाही पण मी त्यांना सांगितलंय तुळजाभवानीची साक्ष घेऊन मी त्यांना वचन दिलंय मी कधीच असं वागणार नाही किंवा पहिलं जसं वागत आली तसं आता वागणार पण नाही आणि घरात कधीच फूट पाडणार नाही आपण सगळं एकजुटीन राहावं असं म्हणून वचन दिलं या तुम्हाला बरं नाही माझी मला काय होतंय काय नाही काय सांगून उपयोग नाही मित्रांनो एवढं वाईट चेहरा पाक कोमेजून गेला या कसं तर राहायचं दिवस पुढं टाकलायचं तरी आज जरा बरं वाटतं या नाहीतर लय त्रास झालाय त्यांना सांगून उपयोग नाही असं मी कुठल्या परिस्थितीनं चालली आहे माझी मला सुद्धा माहित नाही बघा एवढं वाईट वाटतं या आज त्यांना गोळ्या खायचं म्हणून काय तर थोडं करून दिलं खावं म्हणलं कसं तरी म्हणते तोंडाची चव गेली मला खरंच एवढं वाईट वाटतंय ना आज माझ्यावर ही वेळ आली आहे ह्यानी आजारी येतं आणि पुरीला पण आता सर्दी झाली आहे बघा आता कुठं तर आवरून मला म्हणलं पुरीला न्यावं लागते दवाखान्यात राहते ताप पण आलता संसर्जन्य असती सर्दी झाली आहे पुरीला पण ह्यानी म्हणते आता माझ्यामुळेच झाली काय कोण असतो पण ह्या 2-4 दिवसाखाली काय झालं दारातनं पाणी वाहत होतं त्यातनं ती खेळलेली ती त्याच्यामुळे पण तिला सर्दी झाली असेल ही दुखणं काय आमचं योगा या आम्हाला हवामान पण हाय काय असेल त्याच्यावरून पण ताईचं काय हो ताईनं माझ्यावर एवढा विश्वास असं काही मी काय केलं पण नाही बरं का जरी ती व्यक्ती आली असेल माझ्यापर्यंत येऊन गेली असेल पण त्या व्यक्तीला मी तिथंच सांगितलं होतं दुसरा काय विषय काढायचा नाही कारण माझ्या नवऱ्याला बरं नाही त्यामुळं कुणी माझ्यापाशी काय बोलायचं नाही काय नाही ती व्यक्ती लगेच तिथनं उठून गेली योगा असेल ताईनं बघितलं असेल ती व्यक्ती आलेली पण ह्या 2 दिवसात मित्रांनो इतकं माझं हाल चालू येतं ना माझा जागेवर ठिकाणं सुद्धा नाही मी सकाळी ह्यांना दवाखान्यात घेऊन गेलेली भाऊजी तर परसनी सोडाय गेलं तर त्यामुळं मन राहावं ना ह्यांना त्रास व्हायला लागला ती बघू वाटना म्हणून भाच्याच्या गाडीवर आम्ही गेलेलो बघा तिथनं दवाखान्यात गेलो त्यांना 2 सलाईन लावल्या होत्या ती सगळं झालं मग नंतर आम्हाला तिथनं येस्तोर घरी 2 वाजल्या तिथनं येऊन काय असेल ती पोटाला करून खायचं त्याच्यात माझं बरंच टायमिंग गेलं पण मी कुणाचं काय ऐकलं नाही किंवा काय नाही आणि ही चुका माझ्याकडनं पहिल्या घडल्या त्या मी ताईला सांगितलंय तुळजाभवानीला साक्षी घेऊन मी सांगितलंय ताईनं माझ्यावर कुठंतरी विश्वास दाखवावा मी खरंच अजून ती चूक कधीच करणार नाही काय ताईला माझं एवढंच सांगणं आहे की ती म्हणते ना ज्या माझं पहिलं दिवस पुढं येतेलं तिनं त्याच्यासंग बोलायचं नव्हतं पहिलं दिवस मी कधीच पुढं आणणार नाही एकदा माणसाला पोळलं ना ताकसुद्धा माणूस फुकून पेतं मी त्यांना म्हणले काय असेल ती कोण मायापाशी काय पण बोलू द्या मी तुमच्यापर्यंत येणार त्या गोष्टीचं सार्थक करणार किंवा मी सांगणार तुम्हाला की असं म्हणत होतं असं सगळं तुम्हाला एवढं मी खरंच एक प्रकारचं वचन दिलंय कधीच त्याला तडा जाऊ देत नसते मला वाईट वाटतंय खरंच वाईट वाटतंय जी मी पहिलं जी चुकीचं वागत होती ना आता त्या चुकीचं म्या कुठं तर मागं सोडलंय आज नवीन चांगली सुरुवात केली तर आज सगळी माझ्या साथीला येते तुम्ही जी विचार करता माझ्या नवऱ्याबद्दल जे आजारी आहेत कुठं तर मला भारी वाटतं कसं होतं पहिलं आठवायचं काय कोण आजारी असलं कोण कुठं कितीही दुखात असलं तर कोण कुणाच्या दुखात किंवा सुखात सामील होत नव्हतं एवढी वाईट वेळ आलती आपल्या पण आता कसं आहे ज्यावेळेस आपण चांगलं आहे एकमेकांना समजून घ्यायला लागलूया तर आज आपण सुखात तर नाही दुखात सुद्धा सामील असतो ह्यांना बरं वाटत नव्हतं भाऊजी म्हणत होतं तू राहू दे मी घेऊन जातो पण काय अशा अडचणी असते त्या पोरासनी पण शाळेत जायला अडचण येत होती एक गाडी त्यांची बंद पडली म्हणून ती दुसऱ्या गाडीवर त्यांना घेऊन जाते ती आम्हाला पण एकीकडून अडचण आहे गाडीची गाडी नाही आम्हाला पण म्हणून आम्ही भाच्याकडे गेलो भाचा पण आमचा 1 नंबर आहे बरं का म्हणजे खरं स्वभाव 1 नंबर आहे आणि कधी पण अडचणीच्या वेळेस आम्हाला नाही तर ताईला पण भाऊजीला पण मदत करते तर त्यामुळं खरंच असावा भाचा एक मामाचा भाचा 1 नंबर आहे बघा त्यांना काहीतरी पित्ताची गोळी दिली आता म्हणलं खावा काहीतरी मग बाकीच्या गोळ्या ती खावा
लय टेन्शन आहे मित्रांनो खरंच. कुणावर सुद्धा एवढे वाईट वेळ येऊन एवढी आज माझ्यावर आली या. त्यातनं पण बाहेरचं विचार, ह्यातनं पाक मी गोंधळून गेली या. त्याच टायमाला वाटलं असं काय घडलं माझ्याकडनं. ज्यावेळेस ताईनं माझ्या संग त्या व्यक्तीला बोलताना बघितलं. पण मी खरं सांगते ताई, ती असं वाईट बोलायच्या अगोदरच मी तिथं थांबवलं. जरी सुरुवात करायला लागली असेल पण उठून जायचं म्हणून असल्या भाषेत मी बोलली. ती व्यक्ती एक क्षणभर किंवा थांबलंच नाही, उठून गेली. आपल्याला काय कुणाचं नाव घ्यायचं नाही. जरी ती वाईट असली, तुम्हाला माहीत आहे मला माहीत आहे, पण मलाच वाटलं की माझ्या पहिली चालून वेळ आता येऊन आता कुठं तर आपलं सुरळीत चाललं या, ही माझ्या तर लक्षातच आहे. म्हणून मी नजराड केलं सगळं. मला वाटलं काय ह्यांना बघायला काय आली असेल, त्यामुळं मी सहसा लक्ष दिलं नाही. माझी मी गुंधळून गेली. ती सगळ्या जाग्यावर होतं. स्वयंपाक ती करायचा होता, ह्यांना खायला काय सुद्धा केलं नव्हतं मी त्या दिवशी, कारण एवढा त्रासच त्यांना झालता. श्वास घ्यायला सुद्धा मित्रांनो जड झालतं. काय एक विचार मनात वाईट येत नाही तर त्यांना जास्त झालं असतं तर कुठं मी कुणाकडे कुणाकडे बघायचं होतं. मला लय वाईट वाटतं, कारण आजारी पेशंट खरंच आजारी असलं ना ह्यांना वेगळं त्रास होत होता. जरा जास्तच येड्यावणी करत होतं, त्यामुळं मला वाईट वाटत होतं. त्यात काय झालं माहिती आहे का, असं आता वाईट वेळ होती त्या टायमिंगला आमची दोन्ही पण बघा आत्या आणि मामा, आज त्याला पण भरपूर त्रास झाला बरं का. लय दवाखानं केलं, लय म्हणजे लय दवाखानं केलं, पण काय गुण आला नाही, कुठं काय झालं नाही. काय असेल ती माझ्यासाठी हीच आहे ती घेऊ पोरगी मी आणि हे मी एवढं माझं कुटुंब जरी असलं, ताई आहे त्या भाऊजी आहेत मधून अजून ती पण आहे ती लेकरं आहे ती सगळं. आता कुठं तर आमचं सुरळीत चाललं या. कुणी जे असतील जे आमच्यात फूट पाडणारी त्यांनी फूट पाडू नका, कुठं तर आमचं व्यवस्थित चाललं या. आणि एवढं वाईट कुणाचं तर ऐकावं एवढं पण माझं वाईट दिवस आलं नाही तर आपल्याला साथ देते ती ना, मला कुठं तर चांगलं म्हणते ती. मी त्यांच्या विश्वासाला कधीच ताडा जाऊ देत नसते, एवढं मी ठामपणे सांगते. ताईला वाईट वाटतंय, ताईला वाटतं या शी त्यांचं ऐकते म्हणजे पहिलं दिवस पुढं आणेल. उगच नाही ताई, उगच म्हणून म्हणती, उगच नाही. मी त्या देवाला साक्षी मानून तुम्हाला वचन दिलं या, मी कधी तसं करणार नाही म्हणून. कुठं तर माझ्या पण मनाला माहीत आहे, कुठं तर मी त्या आठवणी माझ्या कुठं तर साठवून ठेवले. ते कधीच मी असं वागणार पण नाही करणार पण नाही. ही मला आता ही परडी ती आणली, आपल्याला अजून कार्यक्रम करायचा आहे. आता कुठं तर आपण सुरुवात केली या, आपल्या कुठं तर चांगल्या कामासाठी नुसती सुरुवात केली या. लय दिवस जायचं आहे अजून आपल्याला, लय भविष्य घडवायचं आहे. लेकरं आहे ते आपली. आज ही माझं लेकरू आणि माझी ती दोन लेकरं, ती जरा मोठी तर आहे ती पण ही लहान आहे अजून. आम्हाला तरी तुम्हाला माहीतच आहे, ताईनं माझ्यासाठी देवापाशी एक मागणं मागितलं होतं की ताईला एक छोटासा भाव यावं म्हणून. एवढं जरी आपलं चांगले विचार करणारी माणसं आहे ती, त्यांना मला सूड वाटेल का किंवा त्यांना मी दगा देऊ शकेल का? मी स्वप्नात सुद्धा असा विचार करणार नाही आणि कधीच करणार नाही तसं. काय घर तर कधीच फोडणार नाही. झाली एकदा चूक पण परत येत नसते, ती होत पण नसते. पोरांना शिकवायचं आहे, मोठं करायचं आहे. ही पण रात्री तापलं होतं. काय झाले? शोल्दी झाले. का करायचं? चिखलात पाण्यात खेळायचं है ना. कुणी काय सांगितलं? आता पण पाऊस चालू आहे. म्हणत होती बाहेर जाती, आत्याकडे जाती, पण हिला आज काय बाहेर काढली नाही. सर्दी जरा कसं झालंय, नुसतं पाणी वाहतंय नाकात ना, तसं करून सर्दी झाली आहे. आता तिला वाफ देऊन काय गोळ्या औषध असतील ती आणायची.